आज मी तुमच्याबरोबर एक संवाद साधणार आहे, तो आहे मोनोक्लोनल अँटीबॉडीज. बऱ्याच मोनोक्लोनल अँटीबॉडीज आहेत. सगळ्यात कॉमनली आम्ही वापरलेली गेलेली मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे रिटुक्सिमॅब. तर रिटुक्सिमॅब म्हणजे काय असतं की बऱ्याच कॅन्सरच्या सेल्सवरती CD20 असा एक घटक असतो आणि ही मोनोक्लोनल अँटीबॉडी जी आहे रिटुक्सिमॅब नावाची, ती काय करते, ती त्या CD20ला जाऊन चिकटते. म्हणजे जे कॅन्सर सेल्सवरती CD20 असतं त्याच्यावर जाऊन चिकटते आणि एकदा चिकटली की त्याला ते नष्ट होते. त्यामुळे ह्याला आम्ही टार्गेटेड थेरपी म्हणतो. रिटुक्सिमॅब साधारणपणे लिम्फोमा किंवा CD20 पॉझिटिव्ह लिम्फोमाजमध्ये वापरली जाते आणि गेले साधारणपणे 18 ते 20 वर्ष ती वापरली जात आहे. त्याचा फायदा काय होतो की आजारावरती पटकन नियंत्रण होतं आणि टार्गेटेड थेरपी म्हणजे किमोथेरपीचे जे साईड इफेक्ट्स असतात की केस गळणे, उलट्या होणे, जुलाब होणे, हे होत नाही आणि चांगल्या प्रकारे नियंत्रण आणता येतं. डिफ्यूज लार्ज बी सेल लिम्फोमा म्हणजे एक प्रकारचा लिम्फोमा आहे, त्याच्यात ही रिटुक्सिमॅब खूप कॉमनली वापरलं जातं आणि आधी ह्या आजाराला रिस्पॉन्स साधारणपणे 50 ते 60% होता. रिटुक्सिमॅब ॲड केल्यामुळे 15% इम्प्रूव्हमेंट झालं आणि साधारणपणे 75% लोकांना छान रिस्पॉन्स मिळतो. थोडक्यात सांगायचं झालं तर याच्यामुळे टार्गेटेड थेरपीमुळे आपल्याला रिस्पॉन्स रेट जास्त मिळाले, कॉम्प्लिकेशन्स कमी आली आणि पेशंटला साधारणपणे 10 ते 15% बेनिफिट मिळाले. आधी खूप कॉस्टली होतं हे रिटुक्सिमॅब, पण आता जेनेरिक्स खूप आलेले आहेत आणि बऱ्याच कंपनी मॅन्युफॅक्चर करतात. त्यामुळे आता हे कॉमन माणसाला अगदी सहजपणे मिळू शकतं आणि त्याचा उपयोगही पेशंट्सना होतो. ह्याचे साईड इफेक्ट्स काही आहेत. जेव्हा आपण चढवत असतो त्यावेळी बऱ्याच वेळा त्याची ॲलर्जिक रिॲक्शन येते. म्हणजे काही पेशंट्सना खाज येते, अंगाला धाप लागते, काही वेळा खूप ॲलर्जिक रिॲक्शन्स येतात आणि ICUत वगैरे शिफ्ट करायला लागू शकतं. पण रिॲक्शन्स तसे कमी असतात आणि पहिल्या डोसला येतात, नंतरच्या डोसला हे असे रिॲक्शन्स येण्याचं प्रमाण खूप कमी आहे. तर टार्गेटेड थेरपी हॅज चेंज्ड द ट्रीटमेंट प्रोफाईल ऑफ लिम्फोमास विथ रिटुक्सिमॅब कमिंग इन पिक्चर असं मी म्हणेन. म्हणजे रिटुक्सिमॅबनी ट्रीटमेंट मोडॅलिटी ती आल्यामुळे खूप फरक पडलेला आहे. थँक्यू.